नाना जेवण करून या. या हो आपण बस गार्डन मध्ये. हा ते का जेवण झालं वाटतं, रमेशने आवाज दिला ना मला. हा हा तुम्ही आत्मा तुझी बरं वाटतं हो, करून होत नक्की या बरं का. हे का मी आता गेलो, आता जेवण करून आलो. हा हा या बरं नाना. हा कोणाला बोलतो? त्या नाना नाही करत, त्यांना बोलत होतो. काय बोलायचं त्या नानाला? आता ओळख झाली म्हणून आपण पुस्तक गप्पा. घरातल्या गोष्टी काय बाहेर सांगतात काय तुम्ही दयाखाली? घरातलं कुठं काय सांगितलं? हा जेवण भेटत नाही टाइम, तुम्हाला टाइमवर भेटत नाही काय? आता घराचं काम करताना होतं कोणाबरोबर उशीर जेवणाला? नाही तर ते गावाकडे लवकर खायची सवय ना. गावाकडे सगळे लवकर होते मग ती काय बघत नाही का तुम्हाला? नाही बघायचं कुठं काय म्हणलो मी आपल्या गावाकडच्या गोष्टी सांगत होतो. त्याचा ते इथं जरा बांधले होणे होत ना, आपल्या गावाकडे मोकळे हवा आहे ना, म्हणून ते सांगत होतो रे. इतकं चांगलं होतं तरी तुम्हाला गावाकडे आठवण येते. चला जेवण घ्या लोक. हा करूया. हा बरं आहे तू बाबा. हा वेगळं बाळ. हा बरोबर बरोबर. हा गावाकडे पाऊस आहे का? हा पडला का? वा वा बरोबर बेटा, पाऊस झाला की. आमदार आता तुक्याच्या म्हातारीच कसं काय रे? हा गमली. अरे वाईट झालं कुठे? हा हो ना हो ना. बरं का नाही. अरे ते मोठ्या कुत्र एकटंच आहे रे गावाकडे. हा ना हा ना. आम्ही इकडे शहराकडे आलो तर ते कुत्र्याला पोरकोट का कुठे टाकीत नसून सांच्याला पोरकोट का टाकीच आहे बाबा. हा हो ना हो ना. बरं हो हो मी करीन फोन तुला. हा हा हो काय हो मामाजी, तुम्हाला कळत नाही का? हे काय गाव आहे का तुमचं एवढं जोर जोरात बोलता? शहरातले लोक नाव ठेवतात. ठेवा तो फोन आणि लावा तो पडदा. कळतच नाही तुम्हाला, अक्कलच नाही थोडी पण. आणू नका म्हणलं तरी आणलंय तुम्हाला, कशाला काय माहित. ओ मामा काय लावलंय तुम्ही? हे तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? उठसूट बिड्या पेत बसतात घरामध्ये. अहो काय तुमचं गाव आहे का? गावाची चावडी आहे का? इथं उठसूट बिड्या पेत बसतात आणि घरात धुरसुडीत बसतात. आजूबाजूची लोक आम्हाला नावं ठेवायला तुमचं म्हातारा सारखंच बिड्या पेतय म्हणून. कितीदा सांगावं तुम्हाला? या माणसाला काय काम नव्हतं, गेलाय गावाकडे बापाला घेऊन आलाय कशाला काय माहिती. ठेवा ती बिडी खाली. नीट बसतात. ते काय बसलात ते सोप्यावर, थोड्या महागाच्या सोप्यावर बसलात आणि पायवरी करून बसतात. ती काय तुमच्या गावाची चावडी आहे का? करा ते पाय खाली. अजिबात घरात बिडी प्यायची नाही. ठेवा ती बिडी खाली आता. हो हो हो. अगं ते वडीलच माझे, मी त्यांना कुठं लावू? नाही नाही मला काय सांगायचं नाही, पण ते मला इथं नकोच आहेत. कारण की ते त्यांनी सोसायटीमध्ये खूप इज्जत घालवली आतापर्यंत. काय ते बिड्या वडते, गावातल्या गप्पा सांगत बसतात, जसं काय तावडीवर बोलायला लागलेत ते. अगं त्यांना गावाकडची सवय आहे, गावाकडचे माणसं बोलतच असते. नाही 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 पण नकोच मला, ते पाहिजेत नाही तिथं. कुठं जाते ते मला एकूण काही मी गावातले लोक मला बोलायला लागले ना, तुझ्या बापाला घेऊन जायचं, भाकरीची सोय नाही. हो खरं आहे सगळं, पण ते इथं ऍडजस्टच व्हायला लागले नाहीत. आता किती दिवस झालं इकडे आणून त्यांना, ते इथं सुटच होईना त्यांना इथलं वातावरण. आता मी तरी काय करू? अगं थोडं थोडं होईल, त्यांना कळण त्यांना. नाही 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 तुम्ही एकच निर्णय घ्या. एक तर तुमचे वडील उद्या राहतील, नाही तर मी राहील. मी चालले उद्या घर सोडून. अगं जरा ऐक तरी माझं. नाही नाही मी काहीच ऐकणार नाही. रमेश हो अण्णा. सुनताय उद्या कशाला? हे का आताच चाललो मी. अहो अण्णा पण नाही भांडू नको रे. सुनताय संगत येडायस का तू? हा सुनताय नाही मी चालू आहे. शांतीची गाडी आहे ना रमेश. हो जातो. भांडणं काही करू नका गाड्या मायामुळे. अहो अण्णा पण नाही, तुम्ही थांबा अण्णा. हो जाऊ द्या ना, चाललेत मनाने, कशाला आपण तुम्ही थांबून घ्यायला? जाऊ द्या. नाही रे मला असं बी कर्म नाही इथं. बांधले होते बरं का सुनबाई. अरे
गावाकडलं माणसं इथे अरे अख्खं गाव म्हटलं हा बाया माणसं गावकरी अरे गावाकडं नदी आहे ग गावाकडं हा गावातली माणसं आहेत मंदिरापुढे गावची चावडी आहे आणि चावडीवर आपल्या जीवा भावाची माणसं आहेत बघ हा एकटा नाही गावाकड अख्खं गाव मोकळं आहे काय जनावर आहेत पाखरं आहेत गावाकडे मोठे कुत्र आहे नागरीच्या येतात तुकड्यावर इमान राखणार हा सुंदर नाही म्हटलं बोलू नको काय अगं आम्ही नवरा बायको त्याला हाताच्या पोडावणी जपलोय हा एकूच लेख आहे ग आमचा हा लहानपणी असाच करायचं तो चुकायचा आम्ही कधी घराच्या भांडणावर का काढले त्या लय जीव आमचा आमच्या रमेशवर ए रमेश आम्हाला भांडण करू नका रे बाळांनो सुकानं राहा बाबा दोघं सांगतो गाडी आहे मला जातो बस स्टँडवर जाऊन बसतो बरं काळजी घ्या येतो आणि हो रमेश सुनबाई गावाकडे एकटा नाही का मी गावाकडे मासांबी आहे सुकायला राहा